So this stack is basically it's a data structure, and you all know what data structure means. Don't tell me data structure means only structure of data. If you remember, I told you data structure is the way of storing data in memory and retrieving it back. Correct? So how it is different data structure? So stack is basically LIFO data structure. If anybody asks you, what do you understand by stack or what is stack, you have to tell the first line. Stack is a LIFO data structure. The LIFO म्हणजे काय? The LIFO basically means last in, first out. Last in, first out. ह्याच्या अपोजिट असतो म्हणजे तो आपला क्यू. बरोबर ना? क्यू मध्ये काय असतं? फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो आधी येईल, आपण जसं नंबर लाईनची लाईन लावतो म्हणजे क्यू तयार करतो, आणि जो आधी आला त्याला आधी आपण सर्व करतो. दॅट इज अ क्यू. पण स्टॅकमध्ये जे उलट आहे, जो लास्टला आलाय तो पहिला बाहेर येणार. तुमच्यातले खूप कमी लोक आपल्या ऍक्च्युअल क्लासरूम मध्ये आले असतील. तर त्या क्लासरूम मध्ये आपण जेव्हा बेंचेस जे काय डिझाईन केलेले आहेत, इट वॉज व्हेरी इझी टू एक्सप्लेन टू यू ऑल दॅट की त्या बेंचेसमध्ये आज जायला एका साईडला तर भिंत आहे आणि आज जायला एक साईड ओपन असते. तर एक आत जाऊन बसला, दुसरा जाऊन बसला, तिसरा जाऊन बसला. तर बाहेर येताना लेक्चर सुटल्यानंतर जेव्हा बाहेर जातात, ते बाहेर कसे जातात? तर भिंतीकडचा माणूस काय पाहिजे जाऊ शकत नाही ना. जो लास्ट इन आहे तो फर्स्ट आउट यायला पाहिजे. तो आधी बाहेर येतो, मग सेकंड लास्ट, मग थर्ड लास्ट. जो आधी आलाय फर्स्ट आतमध्ये बसला एकदम एंडला, त्याला बाहेर येण्यासाठी सगळे आतमध्ये बाहेरचे सगळे आत गेल्याशिवाय त्याला बाहेर निघताच येत नाही. So in our classroom, all the benches that we have designed, we have implemented stack in the classroom. Now, unfortunately, this class is online, so you have to imagine. Okay, the last in first out म्हणजे थोडक्यात उलट्या ऑर्डरनी रिट्राईव्ह करायचं. ज्या ऑर्डरने आपण डेटा स्टोअर केलाय त्याच्या उलट्या ऑर्डरनी रिट्राईव्ह करता यायचा. दॅट्स अ वे ऑफ रिट्राईव्हिंग डेटा फ्रॉम स्टॅक. आता इमॅजिन करायला तुम्हाला मी स्टॅक दाखवतो. डायग्राम जर काढून दाखवली स्टॅकची तर स्टॅक लुक्स लाईक दिस. ओके, आता हा जो स्टॅक आहे जर तुम्ही नीट बघाल तर हा एका साईडने क्लोज आहे. इट्स क्लोज्ड फ्रॉम वन साइड अँड इट्स ओपन फ्रॉम द अदर साइड. जी साईड ओपन आहे तिकडून आपल्याला स्टॅक मध्ये काहीही डेटा ऍड करता येतो किंवा बाहेर काढता येतो. ओके, आता हा जो काही डेटा मी बाहेर काढतोय किंवा आत टाकतोय, या ऑपरेशन्सला काहीतरी नाव आहेत. काय नाव आहेत बरं ती? The operation that is used to store data in the stack is called as push. म्हणजे स्टॅक मध्ये डेटा टाकायला त्याला काय म्हणतात? पुश करा, ढकला, पुश. आणि डेटा रिट्राईव्ह करायला मात्र पुल नाही म्हणत. सो डोंट इमॅजिन दॅट पुश अँड पुल फॉर द डोअर. तर डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी त्या ऑपरेशनला म्हणतात पॉप. हे स्टॅकचे फेमस वर्ड्स आहेत की वेन यू ऍड डेटा इन द स्टॅक, वी पुश डेटा इन द स्टॅक अँड वी पॉप डेटा फ्रॉम द स्टॅक. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आता म्हणलं मी पुश फंक्शन कॉल केलं, त्याला मी 10 म्हणलं तर 10 पुश केला. पुश 20 पुश केला. पुश 30 पुश केला. बरोबर आहे. आता हा 10 जो आहे हा बॉटमला आहे, त्यावरती 20, त्यावरती 30 आहे. तर टॉपला कोण आहे? हु इज ऑन द टॉप? दॅट इज 30. जे आपण स्टॅक मध्ये वर्ण बघितलं टॉप वर्ण, तर काय दिसणार आहे? तर 30 दिसणार आपल्यावरती. 30च्या खाली 20च्या खाली 10 आहे. तर आपल्याला स्टॅक मध्ये एका वेळेस एकच गोष्ट दिसते किंवा रिट्राईव्ह करता येते, ती म्हणजे टॉपमोस्ट एलिमेंट. बरोबर ना? आपण वर्ण जर बघितलं स्टॅक मध्ये असं खाली, तर काय दिसणार टॉपला? 30 दिसणार. आणि 30 काढल्याशिवाय 20 दिसणार नाहीये. 20 काढल्याशिवाय 10 दिसणार नाहीये. त्याच्या खाली डेटा असणार आहे. समजतंय? मग तुम्ही जर आता पॉप फंक्शन कॉल केलं तर काय रिट्राईव्ह होईल? तर ऑब्व्हियसली पॉप फंक्शन कॅन रिट्राईव्ह ओनली टॉपमोस्ट डेटा फ्रॉम द स्टॅक. मग टॉपमोस्ट डेटा काय स्टॅकचा? 30. मग 30 पॉप होईल. समजतंय? मग 30 पॉप झाल्यानंतर पुढे पॉप म्हणलं तर काय होईल? तर 20 पॉप होईल. 20 नंतर पॉप केलं तर म्हणलं तर काय होईल? आता 10 पॉप होईल.
आणि आता जर पॉप म्हटलं तर काय होईल, तर एरर यायला पाहिजे की स्टॅक एम्प्टी आहे. तर ह्याला म्हणतात स्टॅक एम्प्टी. समजतंय? मग आता हा स्टॅक एम्प्टी आहे का फुल आहे का काय आहे, हे ऑपरेट कसं करायचं? तर त्यासाठी एखादा टॉप नावाचा आपण एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतो. मग हा पॉइंटर असेल किंवा व्हेरी साधा सिंपल इंडेक्स व्हेरिएबल असेल. पण आयडिया काय, की टॉपने मला सांगायचं की स्टॅकमध्ये सध्या टॉपमोस्ट एलिमेंट कुठला आहे. जेव्हा हा टॉप बॉटमला असतो, याचा अर्थ स्टॅक एम्प्टी आहे, काहीच नाहीये. तुम्ही जेव्हा म्हटलात पुश 10, तेव्हा हा टॉप इन्क्रिमेंट होतो आणि त्यात 10 पुश होतो. पुश 20 म्हणला की टॉप इन्क्रिमेंट होणार किंवा नेक्स्ट लोकेशन जाणार, 20 पुश होणार. पुश 30 म्हणल्यावरती टॉप इन्क्रिमेंट होणार, 30 पुश करणार. असं तर टॉप इन्क्रिमेंट होत 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 जाणार. लक्षात आहे. जसं पुशच्या अपोजिट पॉप आहे. जर पॉप म्हणला तर काय होईल, 30 पॉप होईल आणि परत टॉप डिक्रिमेंट होऊन नेक्स्ट टॉपमोस्ट एलिमेंटला पॉइंट करेल. समजतंय? तर हा इतका सिंपल कन्सेप्ट आहे की स्टॅक इज अ लिफो डेटा स्ट्रक्चर विच इम्प्लिमेंट्स टू फंक्शन्स मेजरली, पुश अँड पॉप. पुश म्हणजे डेटा ऍड करणे स्टॅकमध्ये आणि पॉप म्हणजे स्टॅकमध्ये डेटा रिट्राईव्ह करणे. कुठला डेटा? कुठला पण डेटा रिट्राईव्ह नाही करता असा. यू कॅनॉट रिट्राईव्ह वॉट डेटा यू वॉन्ट. देर इज नो चॉईस. यू कॅन पॉप ओनली टॉपमोस्ट डेटा. मला फक्त एका वेळेस टॉपमोस्ट जो काही डेटा आहे तोच मिळणार आहे. त्याच्या खालचा डेटा कुठला काढता येणार नाहीये. समजतंय? मग त्याचं ऍप्लिकेशन कुठं कुठं होतात, तर जिकडं कुठं आपल्याला रिव्हर्स करायला लागतं. एखादा वर्ड आहे तो रिव्हर्स करायचा आहे, पॅलेंड्रोम चेक करायचा आहे, एखादी फाईलची ऑर्डर बदलायची आहे, रिव्हर्स ऑर्डर करायची आहे, सेंटेन्स रिव्हर्स करायचं आहे, स्ट्रिंग रिव्हर्स करायचं आहे. असे जिथे जिथे तुम्हाला रिव्हर्सचं काम असेल ना, रिव्हर्स उलटं करायचं, तिथे स्टॅक वापरला जातो. डेटा पुश केला जातो 1 2 3 4. मग काढताना काय होईल, तो 4 3 2 1 ऑटोमॅटिकली तो रिव्हर्सून बाहेर येतो. तर मेनली रिव्हर्सिंगच्या वेळेस स्टॅक वापरला जातो. दॅट्स अ डेटा स्ट्रक्चर. क्लिअर? आता स्टॅक हा कन्सेप्ट आहे, हा आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागेल. डेटाच्या सगळे कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायला कुठे लँग्वेज घ्यायला लागते. मग जर आपल्याला हा कन्सेप्ट आपल्याला स्टॅकचा इम्प्लिमेंट करायचा असेल सी मध्ये, तर आपल्याला काय ऑप्शन्स आहेत? तर वी कॅन क्रिएट दिस स्टॅक ऑर वी कॅन बिल्ड दिस स्टॅक इन 2 डिफरंट वेज. एक तर आपल्याला ॲरे वापरता येतो किंवा लिंक लिस्ट वापरता येते. बरं, माहिती मला कोणतरी मगाशी म्हणलं की स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. इट्स करेक्ट. Array is a linear data structure. Linked list is a linear data structure. So stack can be built using array or linked list. So stack is also linear data structure. नॉन लिनियर काय, तर फॉर एक्झाम्पल ट्रीज हे नॉन लिनियर आहे, कारण ट्रीज हे एका लेवलला नसतात. हे सगळे एका लेवलला आहेत. ओके. तर हे आपल्याला ॲरे वापरून पण इम्प्लिमेंट करता येईल आणि लिंक लिस्ट वापरून. ॲरे वापरून इम्प्लिमेंट केलं तर काय होईल, तर तुमचा फिक्स साईजचा स्टॅक तयार होईल. कारण ॲरे आपण जेव्हा क्रिएट करतो, जरी डायनॅमिकली क्रिएट केला तर त्याची साईज फिक्स असते. बरोबर की नाही? ती काय ऑटोमॅटिकली ग्रो किंवा श्रिंक होत नाही. त्यामुळे अशा स्टॅकमध्ये आपल्याला डेटा हा फिक्स ठेवता येतो. म्हणजे समजा 10 साईजचा स्टॅक ॲरे घेतला आपण 10 एलिमेंट्सचा, तर त्या स्टॅकमध्ये आपल्याला 10च एलिमेंट स्टोअर करता येतील. 10 एलिमेंट नंतर तुमचा ॲरे संपणार आहे, सो स्टॅक इज गोइंग टू गेट फुल. म्हणजे जर ॲरे वापरला तर स्टॅक फुल होणार आहे कधीतरी. कारण ॲरेचा साईज फिक्स असतो, त्यामुळे स्टॅकचा साईज फिक्स झाला, तो फिक्स साईजचा स्टॅक म्हणतात. जर तुम्हाला असा फिक्स साईजचा स्टॅक नको असेल, व्हेरिएबल साईजचा स्टॅक पाहिजे असेल, की स्टॅकमध्ये मला पाहिजे तेवढे एलिमेंट ऍड करताना पाहिजेत, तर मात्र तुम्हाला असा जो काही मॅजिकल स्टॅक बनवायचा असेल, व्हेरिएबल साईजचा स्टॅक बनवायचा असेल, तर तुम्हाला मात्र आतमध्ये लिंक लिस्ट वापरायला लागेल. आणि म्हणून आपण स्टॅक क्यू शिकण्याच्या आधी लिंक लिस्ट टॉपिक कव्हर केला होता, की लिंक लिस्टची ब्युटी काय आहे. लिंक लिस्टमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे नोड अपेंड करता येतात, ऍड करता येतात. तर पुश म्हणलं की लिंक लिस्टमध्ये आपण नोड ऍड करणार आणि पॉप म्हणलं की लिंक लिस्टमध्ये नोड आपण डिलीट करणार. इतकं सिंपल आहे. बरं, लिंक लिस्ट म्हणून की जरा डिफिकल्ट आहे, कारण मधला आदला इन्सर्ट डिलीट जरा अवघड आहे. इथे फक्त फर्स्ट नोडला काम करायचंय. पुश म्हणलं की आपल्याला फर्स्ट पोझिशनला ऍड करायचंय, पॉप म्हणलं की फर्स्ट नोड डिलीट करायचंय. तर इन्सर्ट डिलीट तुम्हाला पोझिशन इक्वल टू 1 येत असेल, सिंगली लिंक लिस्ट, तरी इनफ आहे स्टॅकसाठी. यू कॅन बिल्ड स्टॅक युझिंग लिंक लिस्ट. आणि स्टॅक लिंक लिस्ट बनवून स्टॅकचा फायदा असा आहे की तो स्टॅक कधी संपणारच नाहीये. जेव्हा तुम्ही पुश म्हणाल तेव्हा आपण एक नवीन नोड ऍड करणार आहोत, न्यू नोड, तो स्टॅकमध्ये आपण ऍड करणार. डन. सो सच स्टॅक विल नेव्हर गेट फुल. लक्षात आहे. आणि मेमरी पण वेस्ट होत नाही.
So practically, if you ask me how to build stack, I'll say use linked list. But considering your syllabus, you have to learn both the ways. एक तर आहे स्टॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे ॲरे, आणि डायनामिक रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक म्हणजे लिंक लिस्ट. सो इफ दे से की इम्प्लिमेंट स्टॅक डायनामिकली, इट मीन्स यूज लिंक लिस्ट. इम्प्लिमेंट स्टॅक स्टॅटिकली म्हणजे ॲरे वापरा. तर आपण आता सध्या तरी स्टार्टला आज स्टॅकचं प्रोग्राम किंवा फंक्शन लिहिण्यासाठी अगदी सिम्पल ॲरे वापरणार आहोत. म्हणजे ज्याने कोणाला लिंक लिस्ट समजा येत नसेल तरी त्याला काय टेन्शन येणार नाही, त्याला ॲरे कळेल. ठीक आहे, ॲरे वापरून स्टॅक कळू शकेल. आता हा स्टॅक क्रिएट कसा करायचा? तर आपण तुम्हाला मागे सांगितलं तसं की स्टॅक बनवण्यासाठी आपल्याला एक ॲरे घ्यावा लागेल, बरोबर? मग आपण समजा एक ॲरे घेतला, समजा साईज 5 ठेवतो, 1 2 3 4 आणि 5. मग त्याचे इंडेक्स नंबर आहेत 0 1 2 3 आणि 4. मग इनिशियली ह्या ॲरेला काहीतरी नाव द्यायला लागेल. तर लेट्स से ॲरेचं नाव समजा स्टॅक आहे. ॲरेला काही म्हणता येतं, पण मी स्टॅक म्हणतो, म्हणजे स्टॅक जरा मला वाटतो. तर इनिशियली आपल्याला जो टॉप असणार आहे, हा सिंपल आपला इंडेक्स व्हेरिएबल आहे. जसं आपण ॲरेचं नाव ए घेतो आणि ॲरे ट्रॅव्हल्स करायला आपण आय वापरतो ना, त्या आयच्या ऐवजी टॉप म्हणले, एच्या ऐवजी स्टॅक म्हणले, इतकाच फरक आहे. प्रोग्रामिंग इज व्हेरी सिम्पल. तर हा टॉप इनिशियली -1 ला इनिशियलाइज करायचा. ह्याचं कारण असं की 0 म्हणजे आपला स्टॅकचा पहिला एलिमेंट इथे स्टोअर होतो. तर इनिशियली स्टॅकमध्ये काहीच नाही, एम्प्टी आहे, म्हणून आपण त्यात -1 स्टोअर केला. सो -1 इन केस ऑफ ॲरे विल रिप्रेझेंट द बॉटम ऑफ स्टॅक. आय रिपीट, स्टॅकमध्ये जो काही स्टॅकचा जो बॉटम आहे 0च्या खाली, कारण 0ला पहिला एलिमेंट स्टोअर करतो, म्हणून 0च्या खाली त्याचा -1 हा इंडेक्स नंबर, इथं स्टॅकचा बॉटम असं आपण समजूयात. मग जेव्हा आपला स्टॅक सुरू होईल, इनिशियलाइज आपण करू, तेव्हा इनिशियली हा जो टॉप आहे हा आपला बॉटमला पॉइंट करेल. तर जेव्हा जेव्हा टॉपमध्ये -1 म्हणजे बॉटम असेल, टॉप इज इक्वल टू बॉटम, दॅट स्टॅक इज कन्सिडर्ड ॲज एम्प्टी. त्याला एम्प्टी स्टॅक. मग तुम्ही जेव्हा म्हणाल की पुश 10, तर करायचं काय आहे? तर काही नाही, तुमचा टॉप जो आहे तो इन्क्रिमेंट करायचा. टॉप -1 होता, प्लस केला की काय होईल, तो 0 होईल. आणि मग स्टॅक ऑफ टॉप म्हणजे ए ऑफ आय म्हणतो आपण, तसं स्टॅक ऑफ टॉप तो एलिमेंट जो आपण पुश केलाय तो स्टोअर करायचा ॲरेमध्ये. सिम्पल, स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू दॅट एलिमेंट 10. पुश 20 म्हणले काय करायचं, परत तेच की टॉप प्लस प्लस स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू दॅट एलिमेंट 20. परत म्हणलं पुश 30 की टॉप प्लस प्लस स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू 30. असं समजा तुम्ही स्टोअर करत गेलात की पुश 40 आणि पुश 50, तर टॉप आता इथं आहे. जर आता म्हटलं तुम्ही की पुश 60, तर काय होईल? तुम्ही की हा टॉप प्लस प्लस स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल, अरे पण ॲरे संपला ना, ॲरेमध्ये स्टोअर करायला जागाच नाही उरली आता. सो या केसेस यू हॅव टू बी केअरफुल, स्पेशली इन केस ऑफ ॲरे वापरा असाल तर. लिंक लिस्टचा काही इश्यू नाही, तुम्ही नवीन नोड डायनॅमिकली ऍड करा, न्यू नोड करा तयार. तर जेव्हा तुमचा स्टॉप हा स्टॅकच्या एंडला पोहोचतो, म्हणजे स्टॅकचा साईज काय होता, 5 होता, तो साईज -1, कारण 0 ने स्टार्ट होतो म्हणून -1 म्हटलं मी, म्हणजे तो 4. So when top reaches to size -1 of the stack, then that is referred as stack is full. जेव्हा ॲरेचा जो एंड आला, 0 ने स्टार्ट झाल्यामुळे साईज -1 म्हटलं मी, त्या केसमध्ये when top is equal to size -1, your stack is considered as full. इथपर्यंत लक्षात येत आहे? काही डाऊट्स? आता आपण पॉप फंक्शन जेव्हा कॉल करू तेव्हा काय घडायला पाहिजे? पॉप फंक्शन कॉल केल्यावरती आपल्याला बेसिकली स्टॅकचं टॉप मोस्ट एलिमेंट आहे, म्हणजे आपण जसं ए ऑफ आय म्हणतो तसं स्टॅक ऑफ टॉप जो एलिमेंट आहे तो रिटर्न करायचा, की टॉप मोस्ट एलिमेंट स्टॅकचा 50 आहे तो घ्या. आणि मग 50 गेल्यानंतर हा जो टॉप आहे तो डिक्रिमेंट व्हायला पाहिजे. परत पॉप म्हणल्यावरती काय व्हायला पाहिजे, तर स्टॅकचा टॉप मोस्ट एलिमेंट जो आहे 40 तो रिटर्न करा आणि टॉप डिक्रिमेंट करा. सिंपल मायनस मायनस. परत पॉप म्हणल्यावरती काय व्हायला पाहिजे, स्टॅक ऑफ टॉप रिटर्न करायचा आणि टॉप मायनस मायनस. असं करत करत काय होईल, तुम्ही 20 डिलीट केलात, पॉप केलात, सॉरी 10 पॉप केलात की तुमचा टॉप होईल -1 ला येईल. आणि आता जर तुम्ही जर पॉप म्हणलं तर काय होईल, की तो टॉप बॉटमला आहे म्हणजे -1 ला आहे. सो दॅट स्टॅक विल बी कन्सिडर्ड ॲज एम्प्टी. तुम्ही एरर द्या स्टॅक एम्प्टी. मग तुम्हाला जर स्टॅक हा कन्सेप्ट अख्खा इम्प्लिमेंट करायचा असेल, प्रोग्राम लिहायचा असेल, तर तुम्हाला काय काय फंक्शन्स लिहायला पाहिजेत? तर बेसिकली इनिट स्टॅक फंक्शन लिहायला पाहिजे, जो स्टॅक इनिशियलाइज करेल म्हणजे टॉप बॉटमला असाइन करेल.
स्टॅक एम्प्टी आहे का नाही चेक करायला फंक्शन लिहायला लागेल. जेव्हा टॉप बॉटमला असतो तेव्हा स्टॅक एम्प्टी असतो. सिम्पली बुलियन फंक्शन आहे, ट्रू फॉल्स रिटर्न करायचं म्हणजे 1-0. स्टॅक एम्प्टी आहे का नाही. स्टॅक फुल आहे का नाही चेक करायला लागेल, त्यासाठी फंक्शन लिहायला लागेल. मग जेव्हा टॉप हा एंडला जाईल म्हणजे अरेचा साईज -1 तेव्हा स्टॅक फुल असतो. त्यानंतर तुम्हाला फंक्शन पुश फंक्शन लिहायला लागेल आणि पॉप फंक्शन लिहायला लागेल. अशी 5 फंक्शन लिहायला लागतील. नीट स्टॅक, स्टॅक एम्प्टी, स्टॅक फुल, पुश आणि पॉप ही 5 फंक्शन मिनिमम लिहायला पाहिजेत आयडियली. मग एक पीप नावाचं एक्स्ट्रा फंक्शन तुम्हाला लिहिता येतं, की ते पीप फंक्शन तुम्हाला सांगतं की करंटली टॉपमोस्ट एलिमेंट कुठला आहे. बाहेर काढत नाही. पॉप फंक्शन रिमूव्हज द टॉपमोस्ट एलिमेंट ऑफ स्टॅक अँड गिव्हज यू. पीप फंक्शन जे आहे पीप, त्याला पीप असं म्हणतात. जे डोअरला असतं ना पीप होल, त्यात आपल्याला कळतं कोण बाहेर आलंय. तसं आपण स्टॅकमध्ये पीप केलं तर फक्त आपल्याला दिसतं की टॉपमोस्ट एलिमेंट कुठला आहे. तो काय ऍड किंवा रिमूव्ह करत नाही. ऍड करायला पुश, रिमूव्ह करायला पॉप. पण काहीच न करता फक्त बघायचंय मला असेल तर पीप नावाचं फंक्शन लिहिता येतं, जो आपल्याला टॉपमोस्ट एलिमेंट रिटर्न करतो. हे एक्स्ट्रा फंक्शन आहे, लिहायचं नका लिहू. क्लिअर आहे. तर आपल्याला ह्याचं कोडिंग करायचं, ह्याचा आपल्याला हा कन्सेप्ट सांगून मग झाला. इतका सिम्पल कन्सेप्ट आहे. आता आपलं प्रोग्रामिंग झालं सुरू. तर प्रोग्राममध्ये काय करायचं आहे, तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय काय करायला लागेल सांगा. हॅश डिफाईन, थोडंसं जरा चांगलं प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण काही नावं देऊयात, की बॉटम म्हणजे काय, तर -1 म्हणजे -1 कोडिंग न करता बॉटम म्हणूयात त्याला आपण. बॉटम म्हणजे -1. त्यानंतर हॅश डिफाईन तुमच्या अरेचा साईज जो काय असेल तो साईज, समजा 5 घेतला मी इथं. असं मॅक्रो का डिफाईन करायचं साईज वगैरे, कारण की आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो, हा कोड लिहितो, जर उद्या मी ठरवलं की मला माझ्या अरे साईज बदलायचा आहे, तर मला एका ठिकाणी चेंज केला ना, तर तो पुरतो. नाहीतर मला काय करायला लागतं माहिती आहे? अख्ख्या प्रोग्राममध्ये चेक करायला लागतं मला अरे साईज कुठं-कुठं वापरलाय कोडिंगमध्ये आणि जिकडे-जिकडे वापरला तिकडे मला तो रिप्लेस करायला लागतो आणि जर एका ठिकाणी जर राहिला, तरी आपला कोडमध्ये कुठेतरी गोची होते. तर तो लोचा व्हायला नको म्हणून एक मॅक्रो लिहायचा, जेणेकरून आपल्याला जेव्हा साईज बदलायचा आहे अरेचा, फक्त एका ठिकाणी बदलायचा. 5 चा 10 करा, 50 करा, 100 करा, काय करायचं ते करा. हं. त्याला मी साईज असं म्हटलं आणि यातनं काय मेमरी वाया जात नाही. धिस इज नॉट अ व्हेरिएबल. इट्स अ मॅक्रो, जो प्रिप्रोसेसर फक्त रिप्लेस करतो. हं. आता डेटा स्ट्रक्चर वाईज आपल्याला स्टोरेज काहीतरी स्टोरेज लागेल. बरं. तुम्हाला स्टॅकमध्ये काय स्टोअर करायचं आहे, कॅरेक्टर, नंबर्स ते तुम्ही ठरवायचं. त्याप्रमाणे तुम्ही अरे घ्या. सो आय एम गोइंग टू टेक नंबर्स. सो आय एम टेकिंग हिअर इंटिजरचा अरे. त्याला नाव दिलं मी स्टॅक. ओके. किंवा तुम्हाला शॉर्टकट हवा असेल तर एसटीके असं त्याला म्हणतो मी स्टॅकला. आणि साईज किती घ्यायला लागेल? सो हा जो साईज आहे तो इथे लिहितो साईज. एवढ्या साईजचा तो स्टॅक तयार होईल आणि मग तो अरे ट्रॅव्हल्स करायला आपल्याला काय घ्यायचं व्हेरिएबल टॉप. इथपर्यंत कळलं का बघा? अरेचं नाव स्टॅक, साईज, टॉप. आता मला काय फंक्शन लिहायचंय? इनिट स्टॅक. इनिट स्टॅक म्हणजे काय? तर स्टॅक इनिशियलाइज करायचा आहे. ठीक आहे. काही रिटर्न करत नाही त्यामुळे रिटर्न डेटा टाइप इज व्हॉइड. काय फंक्शनचा कोड आहे? आता माझ्या जागा जास्त नाही म्हणून एका लाईनी मी वरती लिहितोय. तर काही नाही, फक्त सिम्पली जो टॉप आहे, तो तुम्हाला इनिशियलाइज करायचा आहे बॉटमला. मग जेव्हा टॉप इज इक्वल टू बॉटम असेल, तर इनिशियल स्टॅक एम्प्टी असतो ना, तो आपण एम्प्टी केला. टॉपला बॉटमला नेला. पुढं स्टॅक एम्प्टी कडे चेक करायचा आहे. तर आपण एक फंक्शन लिहूयात इज एम्प्टी. ओके. मग इज एम्प्टी म्हणा, स्टॅक एम्प्टी म्हणा, तुमच्यावरती आहे. तर हा काय रिटर्न करेल? इंटिजर 1 और 0. मग यात काय लिहायचा कोड आपल्याला? तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन मार्क कोलन कळतं ना? म्हणजे मला इफ एल्स लिहून दाखवत वाटलं आधी, की इफ टॉप इज इक्वल टू बॉटम. इथं असाइनमेंट आहे, इथं कंपॅरिझन आहे. नीट लक्ष द्या. जर टॉप इज इक्वल टू बॉटम असेल, तर आपण काय रिटर्न करतो? की टॉप इज इक्वल टू बॉटम म्हणजे स्टॅक एम्प्टी आहे, सो रिटर्न 1. करेक्ट? एल्स रिटर्न 0. आता हे जे इफ एल्स आहे, हे आपल्याला क्वेश्चन मार्क कॉलममध्ये पण लिहिता येतं. मला आठवतं जर सी तुमचं जर शिकला असेल नीट, तर यू मस्ट बी नोईंग दिस टर्नरी ऑपरेटर कॉल्ड एज क्वेश्चन मार्क कॉलन. सो आय एम गोइंग टू यूज दॅट नाव. रिटर्न. ओके. काय रिटर्न करायचं आहे? म्हणजे कंडिशन ही कंडिशन आहे ती टॉप इज इक्वल टू बॉटम क्वेश्चन मार्क. जर असेल तर रिटर्न 1, एल्स रिटर्न 0. असं एका लाईनमध्ये कोडिंग करता येतं. ज्यांना अजून चांगलं प्रोग्रामिंग येत असेल त्यांच्यासाठी की इफ एल्सच्या जे आपण असं लिहिलं क्वेश्चन मार्क कोलननी,
तर या क्वेश्चन मार्क आणि कोलनच्या ऐवजी मला नुसतं रिटर्न टॉप इज इक्वल टू बॉटम लिहिलं तरी चालतं. का? कारण की रिलेशन ऑपरेटर आहे इक्वल इक्वल, तो पण तेच रिटर्न करतो 1 or 0. सो यू कॅन ओनली राईट रिटर्न टॉप इज इक्वल इक्वल बॉटम सेमीकोलन, ते पण चालेल. फक्त मेक शुअर इट इज डबल इक्वल. सिंगल इक्वल टू असाइन होतं, डबल इक्वल कम्पेअर होतं. तर आयदर इफ एल्स लिहा किंवा असं क्वेश्चन मार्क करून लिहा, तुमच्यावरती आहे. इट्स युअर चॉईस ऑफ इम्प्लिमेंटेशन. आता नेक्स्ट फंक्शनला काय लिहायचं की स्टॅक फुल आहे का. सो इज फुल नावाचं मला फंक्शन लिहायचं आहे. स्टॅक फुल आहे का नाही, हा पण तेच 1 0 रिटर्न करेल. इथं तर मी काय लिहिणार, रिटर्न टॉप इज इक्वल टू साईज. कळतं इथं का साईज वापरलाय तो, तर साईज -1. -1 का, कारण ॲरेचा इंडेक्स नंबर 0 ने स्टार्ट होतो, म्हणून साईज -1. मगाशी मी ॲरे 5 साईजचा स्टॅक घेतला होता. सो 0 1 2 3 4, 4 ला थांबायचंय. सो इन दॅट केस रिटर्न 1 एल्स रिटर्न 0. बरोबर. आता पुढचं फंक्शन मला लिहायचंय पुश. तर पुश फंक्शनला पॅरामीटर असतो आणि काय रिटर्न करत नाही काही. तो काय पॅरामीटर असतो, तर काय पुश करायचंय, तर त्याला आपण स्टॅक आपण कसला घेतला, इंटिजरचा, म्हणून सेम टाईपचा इंटिजर घेतला. यू कॅन से हिअर एलिमेंट आयटम, तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा. जनरली पीपल यूज द वर्ड आयटम, सो आय एम प्रेफरिंग युजिंग वर्ड आयटम. सो काही लोकांना आवडेल हा वर्ड आयटम. सो व्हॉट वी आर पुशिंग इज आयटम इन द स्टॅक. मग तो पुश कसा करायचा, तर बेसिकली तुम्ही आधी चेक करा की स्टॅकमध्ये जागा आहे का पुश करायला आधी. स्टॅक जर फुल असेल तर तुम्ही पुश करू शकत नाही. सो कॉल द फंक्शन इफ इज फुल. इफ स्टॅक इज फुल, देन प्रिंट काय, स्टॅक फुल म्हणा नुसतं, किंवा स्टॅक ओव्हरफ्लो म्हणा. ओव्हरफ्लो इज ऑल्सो टेक्निकली यूज वर्ड. एरर देऊन टाका की स्टॅक ओव्हरफ्लो झालाय, म्हणजे स्टॅक पूर्ण भरलाय, आता ओसंडून वाहतो बाहेर. एल्स एल्स काय करायचं होतं बरं, दोन गोष्टी. एक, तुमचा टॉप आधी इन्क्रीमेंट करायला लागेल. सो टॉप प्लस प्लस, आणि त्या स्टॅकला, त्याचं ॲरेचं नाव आपण काय घेतलं, STK. तर स्टॅकच्या टॉप लोकेशनला, इंडेक्सला तुम्हाला जो आयटम आहे हा स्टोअर करायला लागेल. कळत नसेल तर परत बघा. समजा तुमचा हा जो स्टॅक आहे 1 2 3 4 जो काय आहे, तो जे इंडेक्स नंबर मी खाल्लं दाखवले तुम्हाला मुद्दाम. तर इनिशियली तुमचा जो काय टॉप आहे तो -1 ला आहे. दिस व्हॉट इज युअर टॉप. जेव्हा तुम्ही म्हणाल की पुश 10, तेव्हा काय होईल, टॉप प्लस प्लस होईल. हा टॉप -1 चा 0 ला जाईल, आणि तुमच्या ॲरेचं नाव STK. स्टॅक ऑफ टॉप काय 0, इथं तुमचा आयटम स्टोअर होईल 10. समजतंय. मग ज्यांना 2 स्टेटमेंट नाही लिहायचे आहेत, स्टेटमेंट्स कंबाईन करायचे, कोड ऑप्टिमाइज करायचा आहे, त्यांना एका लाईनीत पण लिहिता येतं सेम गोष्ट. एल्स STK ऑफ आपण काय म्हणतो टॉप. तर हा जो टॉप आहे, स्टॅक ऑफ टॉप, हा प्लस प्लस आधी करा, असं केलं तरी चालतं. हे झालं प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, आधी टॉप इन्क्रीमेंट कर आणि मग स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू आयटम. ज्यांना हे पटकन झेपत त्यांनी 2 वाक्यात लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. कोड सिंपल लिहा की आधी टॉप इन्क्रीमेंट करा आणि मग स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू आयटम असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं पुश फंक्शन. आता कुठलं फंक्शन आपल्याला लिहायचं, आपल्याला पॉप. तर पॉप फंक्शनला काहीही पॅरामीटर नसतो. का नसतो, बिकॉज यू हॅव अ चॉईस व्हॉट टू पुश, बट यू डोंट हॅव अ चॉईस व्हॉट टू पॉप. तुम्हाला स्टॅकमध्ये काय पुश करायचं हे पॅरामीटर पाठवता येतं, चॉईस तुमच्याकडे आहे व्हॉट टू पुश. पण स्टॅकमधनं काय बाहेर काढायचं आहे चॉईस नाहीये. जे काही स्टॅकमधनं आहे तेच बाहेर निघणार आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जे टॉपला आहे टॉप मोस्ट, तोच डेटा मिळणार आहे. यू डोंट हॅव चॉईस व्हॉट टू पॉप. सो नो पॅरामीटर्स. मग रिटर्न डेटा टाइप काय, तर तुम्ही जे पुश केलंय, मी काय पुश केलंय, इंटिजर, त्यातनं पॉपचं रिटर्न डेटा पण तेच असणार इंटिजर. जे पुश केलंय तेच पॉप होणार आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सगळ्यांनी काय करा, हा बेसिक सगळं इथपर्यंत कोड नीट लिहून घ्या मुद्दाम. स्क्रीनशॉट म्हणत नाहीये. हाताखालनं एकदा कोड जाऊ द्यात, एक्झामला प्रॅक्टिस होऊ द्यात. एकदा हाताखालनं गेला कोड तुमचा लिहून,
की तुमच्या डोक्यात जाऊन बसेल आणि मग तुम्हाला प्रॅक्टिकल करताना तो आठवेल. स्क्रीनशॉट काढला की तो फक्त मोबाईलमध्ये राहतो, कलेक्शनमध्ये राहतो, आपल्याला कळलेला नसतो, विसरून जातो आपण फास्ट. एकदा हाताखालनं कोड लिहा हा आणि त्यानंतर पॉप फंक्शन लिहायचा तुम्ही प्रयत्न करा. पॉप फंक्शनने काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट स्टॅक एम्प्टी का चेक करा. जर स्टॅक एम्प्टी असेल तर पॉप होऊ शकणार नाही. जर एम्प्टी नसेल तर स्टॅकचा जो काही टॉप मोस्ट डेटा असेल तो रिटर्न करायचा आणि मग तो टॉप डिक्रिमेंट करा. म्हणजे पुढच्या पॉपला तो नेक्स्ट डेटा आपल्याला रिट्राईव्ह करता येईल. ऑलराईट, सो ट्राय दिस पॉप फंक्शन. वन्स यू ट्राय दिस, रेज युअर हॅड, देन विल डिस्कस इट. चला, ट्राय करून झाला. तर काय सांगितलं तुम्हाला मी, की पॉप फंक्शनमध्ये काय व्हायला पाहिजे. समजा आपण अजून एक एलिमेंट पकडू, इथं टॉप 20, लेट्स से टॉप 1 ला आहे. सो पहिल्यांदा चेक करायचं की तुमचं स्टॅक एम्प्टी आहे का. तसेच इथं फुल फंक्शन कॉल केलं, तसंच तुम्हाला इथं एम्प्टी फंक्शन कॉल करायला लागेल. सो इफ इज एम्प्टी हे फंक्शन कॉल करा. ठीक आहे. जर असेल तर काय करायचं, प्रिंट एफ स्टॅक एम्प्टी, किंवा ओव्हरफ्लोच्या ठिकाणी अपोजिट वर्ड आहे अंडरफ्लो. तर तुम्हाला जे पाहिजे तो वर्ड वापरा तुम्ही. स्टॅक एम्प्टी म्हणजे लोकांना पटकन झेपतो म्हणून स्टॅक एम्प्टी वापरतोय. स्टॅक अंडरफ्लो पण चालेल. एल्स काय करायला लागेल, तर तुम्ही जर म्हटलात रिटर्न स्टॅक ऑफ टॉप आणि टॉप मायनस मायनस, लॉजिकली 2 स्टेप आहेत, की स्टॅक ऑफ टॉप जो आहे तो 20, तर 20 रिटर्न व्हायला पाहिजे आणि मग टॉप डिक्रिमेंट होऊन 1चा 0 यायला पाहिजे. पण तुम्हाला जर सी प्रोग्रामिंग येत असेल तर माहित असेल की व्हॉट रिटर्न डज, रिटर्न विल रिटर्न दिस व्हॅल्यू, बट ॲट द सेम टाइम इट विल टर्मिनेट द फंक्शन. तर रिटर्नच्या खाली जे काही स्टेटमेंट लिहिलेलं आहे हे एक्झिक्यूट होणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा पॉप कराल यू विल गेट द सेम एलिमेंट ऑलवेज. तोच एलिमेंट परत परत मिळत राहील तुम्हाला. लक्षात येतं का. त्यामुळे तुम्हाला हे स्टेटमेंटचं स्टेप वाईज लॉजिकली करेक्ट आहे, पण टेक्निकल चालणार नाही प्रॅक्टिकली तुम्हाला हे. मग काय करायला लागेल, एक तर तुम्हाला जसं इथे व्हेरिएबल वापरले पॅरामीटर, एक एक्स्ट्रा लोकल व्हेरिएबल घेता येईल आयटम नावाचा. त्यात तुम्ही फॉर एक्झाम्पल आयटम नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यात तुम्ही स्टॅक ऑफ टॉप मोस्ट एलिमेंट स्टोअर करा, टॉप डिक्रिमेंट करा आणि रिटर्न आयटम करा. हा एक आयडिया आहे. किंवा असं एक्स्ट्रा व्हेरिएबल पण मला वापरायचं नसेल एक्स्ट्राचं व्हेरिएबल, तर याला थोडीशी याच्यासारखीच ऑप्टिमाइज आपण आयडिया वापरू. रिटर्न स्टॅक ऑफ, सॉरी नाव काय आपलं, एसटीके म्हटलं ना आपण, एसटीके ऑफ टॉप मायनस मायनस. झालं. तर टॉप मायनस मायनस म्हणजे काय, तर हे पोस्ट डिक्रिमेंट आहे. पोस्ट डिक्रिमेंट म्हणजे काय, की आधी रिटर्न स्टॅक ऑफ टॉप मोस्ट एलिमेंट ऑफ स्टॅक रिटर्न होईल आणि नंतर टॉप डिक्रिमेंट होईल. ते दोन्ही आपण एकाच वाक्यात केलं. पण तुम्हाला पोस्ट डिक्रिमेंट म्हणजे काय कळलं पाहिजे. ज्यांना कळत नाही त्यांनी एक एक्स्ट्रा व्हेरिएबल वापरून काम करा. आता थोडंसं टेक्निकली किंवा प्रोग्रामिंग मध्ये थोडासा इश्यू असा आहे, की तुम्ही एल्स मध्ये काही रिटर्न करताय, पण वेन द कंडिशन इज ट्रू इथं काय रिटर्न करतच नाही आहात. तुम्ही ही जी एरर प्रिंट केली स्टॅक एम्प्टी, ही युजरला प्रिंट डिस्प्ले झाली स्क्रीनवरती. रिटर्न काय केलं, ज्यांनी फंक्शन कॉल केलं त्याला काय कळणार आहे. म्हणून इथं आपण अजून एक स्टेटमेंट ऍड करू याला इफ मध्ये, रिटर्न -1. म्हणजे ऍटलीस्ट एक काहीतरी कोड रिटर्न होईल की -1 म्हणजे बाबा पॉप फंक्शन फेल झालेलं आहे. इट कुडंट पॉप, कारण स्टॅक एम्प्टी होता. त्याचं कॉलरला पण कळलं पाहिजे म्हणून हा रिटर्न आपण करतोय. आता वॉर्निंग येते कधी कधी की फंक्शन रिटर्न व्हॅल्यू, तुम्ही मला की रिटर्न तर करतोय मी, पण फक्त एल्स मध्ये रिटर्न करताय, इफ मध्ये कुठे रिटर्न करताय. तर इफ मध्ये पण रिटर्न केलं पाहिजे. आणि मग 2 वाक्य तयार झाली आहेत, 2 स्टेटमेंट्स आहेत. मग 2 स्टेटमेंट असल्यावर आपल्याला कर्ली ब्रॅकेट टाकायला लागला. ह्या लक्षात घ्या. समजलंय. तर हा झाला तुमचा बेसिक स्टॅकचा कोड. ज्याला नाही जमलेलं ह्याला तुम्ही हे 2 पॉप फंक्शन लिहून घ्या. आता हे स्टॅक वापरून काहीतरी प्रोग्राम करायला पाहिजे. तर आता आपण टेस्टिंगला काय करू, की फंक्शन कॉल करण्यासाठी सिम्पली एक 5-6 नंबर स्टॅकमध्ये ऍड करू, पुश करू आणि ते पॉप करून डिस्प्ले करू. एवढंच आज आपण करूयात. मग उद्या आपण थोडी चांगले अजून ऍप्लिकेशन त्याचे चांगले प्रोग्राम उद्या करायला घेऊ किंवा होमवर्कला तुम्हाला देतो मी. ओके, सो लेट्स राईट दिस कोड. तोपर्यंत तुम्ही हा लिहून घ्या.
चलो विल कोड इट नाउ अँड टेस्ट आवर फंक्शन्स. आता मी जस्ट एक फाईल ओपन केली आहे एम्प्टी. स्टॅक 2022 मी आपल्या या वर्षी ती प्रोग्राम केला असं कळेल ते. सो लेट्स से void main काय काय मॅक्रो ठरले आपले. हॅश डिफाईन काय ठरलंय, बॉटम ॲज -1. कधी मायनस मॅक्रोजला सेमिकोलॉन द्यायचा नाही, लक्षात ठेवाल. सेमिकोलॉन पण रिप्लेस होतो. आणि काय साईज 5. नंतर काय आपल्याला अजून लागणार आहे, इंट stk स्टॅकचा ॲरे ऑफ साईज आणि एक टॉप लागेल. दॅट्स इट. सगळं स्मॉलच ठेवतो म्हणजे आपल्याला परत कॅपिटल स्मॉलचे हे नको. ओके, सो व्हॉट यू डू आस्क युजर इज फंक्शन लिहूयात आपण आधी. init stack काय कोड लिहायचा आहे त्यात, टॉप इज इक्वल टू बॉटम. स्टॅक एम्प्टी केला आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढं इंट इज एम्प्टी किंवा सिम्पल नुसतं एम्प्टी नावाचं फंक्शन लिहितो मी, त्यातून तुम्हाला कळू शकेल. इफ एम्प्टी काय लिहू, डायरेक्टली हे लिहू, क्वेश्चन मार्क कोलन रिटर्न टॉप इक्वल बॉटम, क्वेश्चन रिटर्न 1, अदरवाइज रिटर्न 0. सेम फुल नावाचं फंक्शन लिहायचं आहे. एम्प्टीच्या ऐवजी फुल, स्टॅक फुल आहे का चेक करायला. चेक स्टॅक फुल, चेक स्टॅक एम्प्टी. स्टॅक फुल आपण चेक कसा करतो, साईज -1, साईज -1 असेल तर स्टॅक फुल, अदरवाइज नॉट. त्यानंतर काय चेक करायचं आपल्याला, फंक्शन पुश. पॅरामीटरला काहीतरी नाव द्यायला लागेल. सो आयटम काय चेक करायचा कोड आपल्याला आतमध्ये, इफ फुल फंक्शन कॉल करा, स्टॅक फुल असेल तर यू कॅनॉट ऍड ना. सो प्रिंटफ स्टॅक फुल. else stack of top is equal to item. So make sure you increment the top first. So plus आधी लिहायला पाहिजे. सो आधी टॉप इन्क्रीमेंट करा आणि मग स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू आयटम. कळतंय झेपते मी काय लिहितो कोड सगळ्यांना. ते काय डाऊट असेल तर प्लीज इमिजिएटली चॅट बॉक्समध्ये विचारा. आपल्याला आता पॉप फंक्शन लिहायचंय. जे पुश केलं तेच पॉप इंट. पॉप फंक्शनला आधी चेक करा, if empty, if stack is empty then printf stack is empty and return some code that indicates it's empty. Pop function failed म्हणून -1 रिटर्न केलाय. else return stack of top -. That's it. हे सगळे फंक्शन लिहून आपण आता मेन टेस्टिंग करूयात. लेट्स से जनरल वेरिएबल घेतो I फॉर
आय इक्वल टू 1, आय लेस देन इक्वल टू मुद्दाम 6 घेतोय मी, आय प्लस प्लस आणि पुश आय असं म्हणतो. म्हणजे काय स्टॅकमध्ये पुश होईल? बरं आधी इनिट स्टॅक म्हणायला लागेल ना. इनिट स्टॅक जर नाही म्हटलात तर काय होईल? टॉपच बॉटमला इनिशियलाइज नाही होणार मायनस म्हटला. टॉप कुठे गार्बेजमध्ये सुरुवात होईल आणि तुमचं फंक्शन पॉप केल्यावरती तुमचा प्रोग्राम चुकेल. सो इनिट स्टॅक फंक्शन कॉल करू म्हणजे स्टॅक इनिशियलाइज होऊन जाईल बॉटमला. स्पेलिंग बरोबर आहे का? इनिट स्टॅकचं चेक करा. इनिट स्टॅक करेक्ट. कॅपिटल स्मॉल जरा बघायला लागतं. आणि आता इथं प्रिंट करूयात आपण स्टॅक डेटा, स्टॅक एलिमेंट किंवा स्टॅक डेटा असं म्हणूयात वाटल्यास. व्हाईल स्टॅक इज नॉट एम्प्टी. कसं लिहिणार आपण? व्हाईल नॉट एम्प्टी नावाचं फंक्शन आपलं. जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाहीये तोपर्यंत काय करायचंय? प्रिंटफ मध्ये आता पॉप कॉल करतो बघा, %d आणि पॉप फंक्शन कॉल करूयात. इथे काय केलं थोडंसं नीट समजून घ्या. मी एक एलिमेंट स्टॅकमधनं पॉप केला, यातनं पॉप केलेला एलिमेंट जो रिटर्न झाला तो स्टॅक तो प्रिंट केला. आणि असं कुठपर्यंत केलं मी? जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाही तोपर्यंत. व्हाईल नॉट एम्प्टी म्हणजे जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाही तोपर्यंत स्टॅकमध्ये एलिमेंट पॉप करा आणि प्रिंट करा. बरोबर? ज्या ऑर्डरने आपण एलिमेंट एंटर केलेत त्याच्या उलट्या ऑर्डरने आपल्याला रिझल्ट ऑर्डरमध्ये डेटा डिस्प्ले होईल. आता मला अजून एक गोष्ट काय होणार आहे? इथं मी 6 म्हणले मुद्दाम. 6 म्हणजे काय व्हायला पाहिजे मला? 1 पुश होईल, 2, 3, 4, 5 पुश होईल. 6 ला मला ओव्हरफ्लो यायला पाहिजे. ठीक आहे? तर लेट्स चेक. असं पण आपल्याला प्रिंट करता येतं की स्टॅक फुल किंवा स्टॅक ओव्हरफ्लो फॉर %d मुद्दाम प्रिंट करतोय कशाला ओव्हरफ्लो झाला ते, आणि आपण आयटम प्रिंट करू म्हणजे आपल्याला कधी कुठल्या एलिमेंटला ओव्हरफ्लो झाला हे पण आपल्याला कळेल त्यातनं. दॅट्स अ गुड थिंग. चलो कंपाईल अँड रन. तर काय एरर असतं बघू आधी. नो एरर्स. काय झालं? 1 2 3 4 5 स्टॅकमध्ये ऍड झाला, स्टॅक ओव्हरफ्लो झाला 6 ला. हो की नाही? आणि मग आपण स्टॅकचा डेटा जेव्हा प्रिंट केला तर काय आउटपुट आलं बघा, 5 4 3 2 1 म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये आलं. आलं की नाही? चला ज्यांना पाहिलं त्यांनी स्टॅकचे काय हे फंक्शनचा स्क्रीनशॉट काढून घ्या कोडचा. हे तुमचे मॅक्रोज बॉटम साईज इम्प्लिमेंट करायला स्टोरेज लागणार आहे ते. इनिट स्टॅक फंक्शन, एम्प्टी फंक्शन, स्टॅक एम्प्टी का नाही, स्टॅक फुल आहे का नाही, आणि 2 महत्वाचे फंक्शन पुश आणि पॉप. ऑल राईट. तुम्हाला छोटंसं मी काहीतरी ऍप्लिकेशन देतो, मी तुम्हाला कळलं की होमवर्कला काहीतरी ट्राय करता येईल. तर तुम्ही काय करा, आज रात्री जेवढा वेळ आहे, कॉलेज नाही तर सगळ्यांनी ही सगळी स्टॅकची फंक्शन लिहा. जनरली काय केलं जातं, ज्या प्रोग्राममध्ये आपल्याला स्टॅक वापरायचा आहे त्या प्रोग्राममध्ये स्टॅकची फंक्शन लिहिली जात नाहीत. स्टॅकची फंक्शन एका वेगळ्या फाईलमध्ये लिहायची, त्याला एक नाव द्यायचं, फॉर एक्झाम्पल स्टॅक डॉट एच, हेडर फाईल सारखं. आणि मग ज्या प्रोग्राममध्ये स्टॅक वापरायचा आहे तिकडं हॅश इन्क्लूड स्टॅक डॉट एच करायचे. ते करणं पण सोपं आहे, काय अवघड नाहीये. इफ यू वॉन्ट आय कॅन शो इन मिनिट. बघायचं मला ते कसं करायचं ते. हे बघा. इट्स इझी. समजा ह्याला मी नाव देतो स्टॅक डॉट सी. ठीक आहे, एच म्हटलं तरी चालतं, काही इश्यू नाहीये. किंवा स्टॅक 22 एच. 22 म्हणजे काय, तुमचं 22 इयर आहे म्हणून मी 22 म्हणतोय. एच असं त्याला नाव दिलं. आणि यातनं फक्त मेन आता काढून घेतो बाहेर मी, फक्त फंक्शन्स ठेवली आहेत आणि सेव्ह केली फाईल. आता दुसरा एक प्रोग्राम लिहितो. न्यू सोर्स फाईल.
त्यात मेन लिहितो. हॅश इन्क्लूड नॉट तिकडे गेलंच मला वाटतं मी. तर हॅश इन्क्लूड स्टॅक काय नाव दिलं आपण 22 दिलं ना, 22.h. ठीक आहे. आता मी हा प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. मी याला नाव देताना स्टॅक 22 टेस्ट लिहितो. याला नाव देतो टेस्ट स्टॅक 22. आता मी हा एक्झिक्यूट मला दाखवतो करून. कुठला? टेस्ट स्टॅक 22 आला रन. तर ज्या प्रोग्राममध्ये मी स्टॅक वापरतोय, पुश पॉप फंक्शन वापरतोय, ती फंक्शन एमटी फंक्शन स्टॅकचं आहे, पॉप फंक्शन स्टॅकचं आहे, पुश फंक्शन स्टॅकचं आहे. हे सगळे स्टॅकची फंक्शन्स आहेत, इनिट स्टॅक. पण ते आहेत कुठे आहेत? तर ती आहेत तुमच्या स्टॅक 22.h मध्ये. आणि ही फाईल तुमची स्टॅक 22.h आपण जी लिहिली ती, त्याच्यामध्ये मेन फंक्शनच नाहीये. असं चालतं, लक्षात घ्या. ओके. नाव what you do is you also write all these functions in separate file like now the stack.h. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस स्टॅक लिहायला लागणार नाही, एकदा हा कोड लिहिला की झाला. आणि तुम्हाला आता प्रोग्राम लिहायचा आहे. यू हॅव टू राईट अ प्रोग्राम ऍप्लिकेशन, म्हणजे मेन लिहायचं थोडक्यात. आणि तुम्हाला कसला प्रोग्राम लिहायचा आहे? तर सिंपल प्रोग्राम देतोय की तुम्ही स्टॅक ऑफ इंटिजर किंवा स्टॅक ऑफ कॅरेक्टर्स घ्या आणि यू हॅव टू चेक वेदर गिवन वर्ड इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. तर पॅलेंड्रोम म्हणजे काय? समजा मी एंटर केलं नितीन. नितीन तर काय होईल? नितीनचं पॅलेंड्रोम एन इकडून वाचा, लेफ्ट टू राईट वाचलं, राईट टू लेफ्ट वाचलं की सेम असतं, दॅट इज पॅलेंड्रोम. बरोबर. मग काय करायचं? तर तुम्ही हा जो वर्ड आहे तो एका स्ट्रिंग मध्ये स्टोअर करा. स्ट्रिंग प्रोग्रामिंग लागेल आता करायला तुम्हाला. सो दिस व्हॉट इज NITIN आणि शेवटी तुमचा असतो तो \0. बरोबर. तर हा तुमची स्ट्रिंग झाली, ॲरे ऑफ कॅरेक्टर. हा स्टॅक नाहीये. आणि एक स्टॅक घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला पॅलेंड्रोम चेक करायचा आहे ना, तर तुम्ही स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करत जा आणि हे कॅरेक्टर स्टॅकमध्ये पुश करा. सो NITI आणि N गेलात, पुश केलं इथपर्यंत. आता परत काय करायचं? स्टॅकमधनं कॅरेक्टर पॉप करायचं. तर लास्ट कॅरेक्टर आणि फर्स्ट कॅरेक्टर सेम पाहिजे ना. तर तुम्ही तुमच्या ॲरेतलं फर्स्ट कॅरेक्टर आणि स्टॅकमधलं टॉपमोस्ट कॅरेक्टर हे आणि हे सेम असलं पाहिजे. मग हे आणि हे सेम असलं पाहिजे, 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 लास्ट आणि फर्स्ट. जेव्हा तुम्ही एंडला पोहोचलात म्हणजे स्टॅक एम्प्टी झाला. जर सेम कुठं नसेल तर पॅलेंड्रोम नाहीये. सेम असतील एंडपर्यंत सापडलात तर तुम्ही सगळ्यात शेवटी डिक्लेअर करा की तो पॅलेंड्रोम आहे. सो हे प्रोग्राम इज सिम्पल. युझिंग स्टॅक check whether given word is palindrome or not. That's your homework. तर स्टॅक वापरून मला करायचा स्टॅकचा प्रोग्राम आधी लिहा आणि मग याच्यावरती विचार करा सांगितल्यावरती आणि प्रोग्राम लिहा. सो विल डिस्कस दिस इन टुमॉरो सेशन. ऑलराइट. चलो, थँक यू व्हेरी मच.